आणि गंगा का निम्न मैदान म्हणजे तो खालचा भाग पूर्ण. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या इकडे जसं अप्पर वर्धा लोअर वर्धा आहे, ठीक आहे, तसं हे अप्पर म्हणजे वरचा भाग गंगेच्या मैदानाचा, हा मधातला भाग आणि खालचा भाग 3 भागात डिवाइड झालेलं आहे. हे सांगितलं, नकाशातही दाखवलं आहे. पुढे लिहा एक एक. आता लिहा ऊर्ध्व गंगेचं मैदान, थिओरिटिकल पार्ट लिहा. ऊर्ध्व गंगेचे मैदान, हे मैदान शिवालिक पर्वतापासून ते दक्षिणेकडील खंडीय पठारापर्यंत तसेच यमुना नदीपासून पूर्वेकडे, पुढे काय लिहिलेलं आहे? यमुना नदीपासून पूर्वेकडे चुकीचं लिहिलं इथं. काय लिहिलं? खंडीय पठारापर्यंत तसेच यमुना नदीपासून तर पूर्वेकडील सीमेपर्यंत, म्हणजे पूर्वेचा कुठली बॉर्डर असेल तिथं पूर्वेकडील सीमेपर्यंत पसरले आहे. या मैदानावर खालच्या ओळीत यमुना, गंगा, रामगंगा, शारदा, गोमती आणि घागरा. यमुना, गंगा, रामगंगा, शारदा, गोमती आणि घागरा हे सर्व नद्या गंगेच्या उपनद्या म्हणून पसरल्या आहेत. झालं? गंगेच्या उपनद्या म्हणून पसरल्या आहे. आता या मध्य गंगेचे मैदान, मधातला भाग, हा मध्य गंगेचं मैदान. या मैदानाचा विस्तार हा पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे तो यूपी आहे ना, त्याच्या पूर्वेकडचा भाग, पूर्व उत्तर प्रदेश ते उत्तर बिहार पर्यंत पसरलेला आहे. उत्तर बिहार पर्यंत म्हणजे यूपी ते बिहार, पण यूपी कोणता? पूर्वेकडचा यूपी टू उत्तर बिहार पर्यंत पसरलेला आहे. या मैदानावर कोसी ही प्रमुख वाहणारी नदी आहे. कोसी. याचे नकाशे दिले आहे का तुम्हाला? काही जुना आहे यार, याच्यामध्ये नकाशे काढले होते, पोरांना दिले होते. असो, कोसी ही काय आहे? प्रमुख नदी आहे, जी आपले मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोसी ही प्रमुख नदी आहे, जी आपले मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोसीला बिहारचे दुःखाश्रू असेही म्हणतात. कोसीला बिहारचे दुःखाश्रू असेही म्हणतात. झालं? बिहारचे दुःखाश्रू. मग आसामचे दुःखाश्रू कोणाला म्हणतात? ब्रह्मपुत्रा. आणि दामोदर, मग कोणत्या दामोदर नदीला कोणाचे दुःखाश्रू म्हणतात? उलट ओडिशा. ठीक आहे, लिहा पुढे. ही जमीन भारतातील सर्वाधिक सुपीक जमीन मानली जाते. गंगेच्या मैदानामधली मध्य गंगेचं मैदान, ही जमीन भारतातील सर्वाधिक सुपीक जमीन मानली जाते. या भागामध्ये धनुष्याच्या आकाराची सरोवरे. कसे सरोवर माहिती आहे? इकडे अशी सरोवर आहे, काही भागात अशी 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 सरोवर आहेत. ठीक आहे, इथून असे बाण गेलेले किंवा रेषा गेलेल्या अशा प्रकारचे सरोवर आहेत. याचं मी जुन्या नोट्समध्ये मॅपही काढले होते, पण ते काही महत्वाचं नाही एवढं, फक्त थिओरिटिकल पार्ट लक्ष ठेवा. धनुष्याच्या आकाराचे काय इथं सरोवर निर्माण झाले आहे, नैसर्गिक. ठीक आहे. शेवटचा भाग निम्न गंगेचे मैदान. ठीक आहे, निम्न गंगेचे मैदान. लिहा. हे मैदान संपूर्णपणे पश्चिम बंगालमध्ये पसरलेले आहे. म्हणजे निम्न गंगा पश्चिम बंगालमध्ये गेली
पश्चिम बंगालमध्ये पसरलेले आहे. या मैदानात तीस्ता, हळू बोला ना, हळू बोला, यांना खाली घेऊन जायचं. हे डोअर उघडून नाही पाहायचं कधीच. खाली खाली घेऊन जा, मी लेक्चर घेते, खाली घेऊन जा. काय सांगितलं? हे मैदान संपूर्णपणे पश्चिम बंगालमध्ये पसरलेले आहे. या मैदानात तीस्ता, जलढाका, टोरसा या नद्या वाहतात. आता ह्या बंगालमधल्या नद्या आहेत पूर्ण तिकडच्या, ह्या नद्या वाहतात. या नद्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची 50 मीटर असते, म्हणजे सी लेवल पासून जास्त उंच नसतात, 50 मीटर असते. पुढचा पॉइंट लिहा. पूर्व मैदान किंवा ब्रह्मपुत्रेचे मैदान. पूर्वकडचं मैदान किंवा ब्रह्मपुत्रेचे मैदान. मेघालयचे पठार आणि हिमालय पर्वताच्या मध्य अरुंद असणारे, हिमालय पर्वताच्या मध्ये अरुंद असणारे असे मैदान ब्रह्मपुत्रेचे मैदान आहे. या प्रदेशाची उंची काय मीटर, 1 किलोमीटर. इथे किलोमीटर आहे, उंची यांनी किलोमीटर लिहिलं ना बघा, म्हणून ते 1 नोट देत नाही आपण, त्याच कारणाने 80 मीटर आहे. हॅलो, ते पोरं पाठवतं वर, त्यांना सांगितलं नाही, इथे येऊन बोलून राहिले ते लायब्ररीत, माझा दरवाजा ओपन करून पाहून राहिले, त्यांना सांगायचं नाही, त्यांच्या मागच यायचं. कटकट खाली येते का तुला? लायब्ररी बघायला पाहिजे. मी तिथे जोरदारात बोलून राहिले होते, ते क्लासमध्ये पाहून राहिले होते, असं म्हणून सांगतो. त्यांच्या मागच यायचं डायरेक्ट, नाही तर आवाज आला तर खाली. प्रत्येकाला सांगायचं हळू बोला, खाली येऊन बोला म्हणा. 80 मीटर. नंतर लिहा उंची, सरासरी उंची आहे ती 80 मीटर. पूर्वेकडील उंची, पुढचा पॉइंट, पूर्वेकडील उंची 150 मीटर आहे, म्हणजे पूर्वेकडे जास्त आहे. आणि पश्चिमेकडची उंची 30 मीटर आहे. जागोजागी किलोमीटर किलोमीटर लिहिलं, कोण आहे काय माहिती. त्याच कारणानं आपण देत नाही. आणि मी सांगतो आणखी पण रिपीट एकदा, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मी नोट्सही जरी दिल्या तरी त्या नोट्स पेक्षा मी थेअरी सांगतो की नाही, ते पाहून नोट्स पाहत चला, नाही तर नोट्स मध्ये जे आहे ते असं नाही, हे गलत आहे तर गलत आहे. नोट्स मधलं मी इथं करेक्ट करत असतो जेव्हा बोर्डावर शिकवतो तेव्हा. काय सांगितलं, हाईट किती? 150 मीटर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे 30 मीटर. आता याचा अर्थ काय, पूर्वेकडचं मैदान पश्चिमेकडे कमी आहे, पूर्वेकडे जसं जसं जाईल तशी तशी हाईट वाढत जाईल. मेघालय टेकड्या ते वगैरे तिकडचा भाग, ठीक आहे. म्हणजे स्लोप झाला. मग म्हणून लिहा, उतार सरासरी 12 cm पर km आहे. 12 cm पर km आहे, म्हणजे 12 सेंटीमीटर प्रति किलोमीटर आहे. सरासरी उतार हा 12 cm पर km आहे. या ठिकाणी हे मैदान पूर्ण संपली आहेत. म्हणजेच काय, उत्तर भारतीय मैदान हा कंप्लीट. फक्त आता राहिलं बेट. तर मी बेटांची पीडीएफ आता टाकतो, जस्ट टेलिग्रामला टाकतो आहे, ठीक आहे. भले टेलिग्रामच्या नोट्स नंतर तुम्हाला ऍपमध्ये पाहिजे ऍपमध्ये टाकून देईल मी, पण त्या नोट्सला रीड करा, म्हणजे उद्या तुम्हाला बेट लगेच 10-15 मिनिटातच समजेल. काहीच नाही बेटांमध्ये, काहीच नाही बेटांमध्ये. बंदर आहेत काय आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत. काही थिअरॉटिकल पार्ट आहे तेवढं पाहणार आहोत. कुठे कोणते काय बेट आहे ते पाहणार आहोत. बेटांची पीडीएफ तुम्हाला टाकतो आहे. काल शोधण्याचा प्रयत्न केला, दिसलं नाही, ते आता तयार करून तुम्हाला अपलोड करतोय, ठीक आहे. उद्या बेट आणि तुमचा राहिलेला काय तो पार्ट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ते घेऊन त्याला आपण थांबूया, ठीक आहे. स्टॉप करूया. थँक्यू. बाकीच्यांनाही सांगा ज्यांनी घेतलं नसेल ते लेक्चर बॅच.